तर सर्वांना स्वाभिमानी जय भीम। तर मित्रांनो, मी अकोलाचा भीमसैनिक यूट्यूबर। हे बघा, हे एक MIDC एरिया आहे आपला। या MIDC एरियामधून मी घरी जात असताना, आता सध्याची वेळ बघून घ्या तुम्ही, 9:30 झालेले आहेत। तर सध्या मी घरी जात असताना मला एक जोरात पाऊस चालू आहे आणि अशा कंडिशनमध्ये मला एक छोटंसं हे पिलू सापडते डॉगीचं। आणि मी खूप ठिकाणी शोधलं आहे, याचे मम्मी पप्पा, याची बहीण भाऊ, फॅमिली अजून मला मिळाली नाही आहे। तर मित्रांनो, ही तीच जागा आहे की या जागी ना बघा ट्रक उभा आहे, बॅक साईडला। इथं आपण 1 वर्षापूर्वी एक ॲक्सिडेंटमुळे एक डॉगी मरण पावला होता। तर आपण त्याला तिथे गड्डा करून त्याला आपण श्रद्धांजली दिली होती 1 वर्षापूर्वी। तर मित्रांनो, आज परत इथून प्रवास करत असताना रात्री 9-9:30 वाजता दरम्यान मला एक छोटंसं बाळ, बघा किती क्यूट आहे, छोटंसं बाळ मला आढळते। आणि याचे आईवडील मिसिंग आहे त्या छोट्या बाळाचे, बघा रडत आहे तो। तर तो पण शेवटी एक छोटंसं बाळच आहे, त्याला पण त्याची आईची आठवण येत असेल की कुठं गेले असेल त्याची आई, बाबा, बहीण, भाऊ। तर तो एकटा कुठं फिरेल। इकडे पाऊस पण खूप जोरात चालू आहे, बघा पूर्ण ट्रान्सपोर्ट एरिया आहे, ट्रक वगैरे उभे आहेत, पूर्ण छान वातावरण आहे इकडे सध्याच्या कंडिशनला। 9:30 म्हणजे इथे काही नाही आहे। हा कुठल्या चक्क्याखाली पण आला ना तर हा म्हणजे मरू शकतो ॲक्सिडेंटमुळे। हा जीव धोक्यात आहे ह्याचा, मला असं बोलायचं आहे। तर तो खूप सध्या वलोगट म्हणजे पूर्ण वला झालेला आहे, त्याला थंडी खूप लागत आहे। तर त्याचा त्रास मी समजू शकतो, कारण की मी एक भीमसैनिक आहे आणि माझ्यातनी मानवता हाच माझा धर्म आहे। आणि मुख्य प्राण्यांना आपण आधीपासून जीव लावतो आहे। तर मित्रांनो, आता हा छोटा बाळ आपण आपल्या घरी घेऊन जाऊया, याला आपण रेस्क्यू करूया आणि उद्या मॉर्निंगला आपण याला परत जिथं भेटला तिथून याच्या आईवडिलांना शोधू आणि याच्या आईवडिलांच्या ताब्यात याला आपण देऊन देऊया। तर मित्रांनो, उद्या रेस्क्यूचा दुसरा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवेल। तर नक्की मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या कामाला सहकार्य करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। तर मित्रांनो, एक छोटीशी भेट आहे, मुख्य प्राण्यांना कधीही एकटं सोडू नका, आपल्याकडून होईल तेवढी त्यांना मदत करा मित्रांनो। जय भीम।